दिलीप पाटील आतिश भोईरला जे सल्ले दिले ते जरा लक्षात ठेवा. लेजेंडरी खेळाडू आतिश भोईर, भरपूर अनुभव त्यांच्या जवळ आहे आणि त्यांचं मार्गदर्शन कदाचित तुम्हाला कामी ठरणार. हर्षद भोईर या जरा कमेंट्री बॉक्स मध्ये. हर्षद लागोपाठ 4 मिनिटं जशी कुमार भोईर तुमचा गॉगल कमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. डबल बॉन्ड ए बाबू जानलो पण शेवटी हे लांबच आहे ना. आता खाली त्यांची गाण कुठले घ्यायला ISPL ला ते सगळ्या डिफरन्सचा वॉटर असतात ना. चला मॅचला करूया सुरुवात. आपण महत्वपूर्ण मॅच जिथे जो संघ जिंकेल त्याचा आव्हान मात्र नक्कीच सुरू राहणार आहे आणि जो संघ पराभूत होईल त्यांचा मात्र प्रवास या स्पर्धेतून संपला जाईल. अलंकार दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत झालेले, एक एक मॅच जिंकलेत. त्याच्यामध्ये जर आपण पॉइंट टेबल पाहिलं तर 2-2 गुण या दोन्ही टीमच्या नावावर आहेत आणि 4 गुण हे टीमला मिळवायचे आहेत क्वालिफाय व्हायचं असेल तर. त्यामुळे ही लढत आहे, दुवाड आहे. एका साईडला द्विजय वॉरियर्स, एका साईडला एकविरा चॅलेंजर्स. दोघांचे तंबू जे प्लेयर स्टँड आहे ते दोघांच्या अगदी जवळ आहे. मॅच ऑन 4-2 ची मॅच. पंच परशुरामजी हे इशारा करतायत सामन्याला सुरुवात. पहिले षटक सचिन भोईर हाताळण्यासाठी तयार. तो पहिल्या चेंडू अलंकारसाठी फॉरवर्ड त्याचा हाताळला होता. पूर्ण कल्पना आहे, अनेक वर्षापासून सोबत खेळतायत त्याच्यामुळे पूर्ण कल्पना आहे अलंकार भोईर हा खेळाडू काय आहे आणि अलंकारसाठी कुठले चेंडू यूज करायचे याची पूर्ण कल्पना सचिनला आहे. पुढे या समोरच्या दिशेने लॉकेट खेळलाय. डाऊन द ग्राउंड लॉमन डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रोडक्शन आहे. गुलशन भोईर लॉकेट आहेत. पहिली धाव आता कुठे निखिलच्या अकाउंट वरील पहिली धाव येते. 2 वेळा रन आउट झाला होता, तिने एकदा कॅच झाला होता. थोडी स्माइल आली निखिलच्या चेहऱ्यावर. या ठिकाणी प्रचेज इज गॉन. मोठी विकेट. ज्या विकेट साठी सचिन केला होता टस ती विकेट म्हणजे अलंकार भोईर आणि ती विकेट सचिन भोईरला प्राप्त केले. अलंकार आउट. काय चेंडू टाकला होता आणि बिग वन चेंडू ऑन ड्राईव्ह खेळायचं होतं खऱ्या अर्थाने. या चेंडूला मात्र तो खेळण्याचा प्रयत्न थोडा सफळ झाला होता. जवळपास 12 विकेट आणि मिड विकेट क्षेत्र जे आहे ते क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. ते मात्र ब्रश करून चेंडू मात्र निघून गेला. मात्र काय कॅच टिपलाय वेडन स्वप्नील शेळके. अप्रतिम कॅच, महत्वपूर्ण विकेट. अलंकार भोईर त्या ठिकाणी बाद झाला. निवड देतोय मिस्टर चेतन चर्चा करतायत
कशा प्रकारे खेळायचे, कारण पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये एक धक्का आतापर्यंत दिलाय तो म्हणजेच एकविरा चॅलेंजर्स या टीमला. त्याच्यामुळे आता कुठेतरी सावध पवित्रा घ्यावा लागेल. 40-45 धावा बघा सोप्या आहेत, ज्याप्रमाणे ज्या मॅचेस आपण आजच्या दिवसामध्ये पाहिल्या त्यानुसार म्हणू शकतो की धावासंख्या इतकी मोठी नाही आहे मैदानावर. आणि आज हवेचं प्रमाण जर आपण पाहिलं ते देखील थोडंफार कमी आहे. रेड ऑन स्पॉटचा बॉल ड्राईव्ह केलं गेलं, त्या ठिकाणी पॉइंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे, एकच धाव मिळणार. कारण यांची हवा असते या मैदानावर, जवळजवळ पूर्वेच्या दिशेने वारे वाहत लेफ्ट बॅटला भरपूर संधी असते या मैदानात मोठे फटके घेण्याची, तशी ती हवा आजच्या दिवसामध्ये दिसत नाही. आणि या कारणास्तव ऑन साइडला ते मोठे फटके आपण पाहतो, येत आहेत ते मोठे फटके. यावेळेस विस्तारित स्ट्रोक आहे, फटका पोस्टर मागे करण आहे जेटच्या खाली, सेफ अँड फील्डर त्याने टिपला, जेटचा खेळ देखील होईल याचा आउट. धावा झाल्या त्या फलकावर फक्त आणि फक्त 3 आणि आतापर्यंत 2 विकेट. आणि 2 धक्के आतापर्यंत दिले गेले सचिन भोईरनं, ती म्हणजेच एकविरा चॅलेंजर्स या टीमला. रिलीज प्ले नाही आपल्याकडे. नवीन बॅट्समन ओके आदिल भोईर यांच्याकडून पारदर्शी गाडी आहे. या 6 चेंडूमध्ये कसे 3 षटकार ठोका प्रेरणा. एका ओव्हरमध्ये या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे, एका ओव्हरमध्ये तुम्ही कसे 3 षटकार ठोका. आतिश भोईर यांच्याकडून तुला 1000 रुपये दिले जातील प्रेरणा. लाईन करा फंड वळताय, व्हाईटचा इशारा आहे, महत्वपूर्ण मॅच. मात्र बघा जर वेळ असेल तर आपण एक आणखी मॅच त्या ठिकाणी खेळवणार आहोत, प्रेक्षणीय सामना तो आपण या ठिकाणी खेळवणार आहोत जर आपल्याकडे वेळ राहिला तर. जवळपास प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, एकच धाव मिळेल. जे संधी आहे प्रेरणाजवळ पुढचं षटक खेळण्यासाठी. पुढच्या ओव्हरमध्ये जर कशाही 6 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले प्रेरणातनं तर आतिश भोईर जे आपल्या पांडू स्पोर्ट्स पांडूचे महत्वपूर्ण खेळाडू आहेत, लेजेंडरी खेळाडू आहेत, त्यांच्या वतीने त्यांना दिले जातील तब्बल 1000 रुपये. कमेंट बॉक्स मध्ये करतो बदल या ऐकूया आपण हर्षदला. धन्यवाद भारतराव सर. पहिलं षटक पावलेलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 5 धावा. अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि दुसरा षटक घेऊन येतोय तो गिरीश भोईर. गिरीश 5 धावा म्हणजे मोठे फटके मारायला लागतील एकविरा चॅलेंजर संघाला. हार्ड इतर फलंदाज आहेत त्यांच्याकडे, नक्कीच 50 ते 60 धावापर्यंत त्यांचं लक्ष असेल. दुसरा षटक गिरीश टू प्रेरणात आणि प्रेरणा त्यांचा विचार केला तर 40+ चा खेळाडू आहे आणि चांगलीच कामगिरी करतो या हंगामात मास्टर संघामध्ये. आता गरज आहे ती एकविरा चॅलेंजर संघाला. दुसरा षटक गिरीश टू प्रेरणात. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू फुल टॉस केलेला आहे 6 धावांसाठी. कमाल डीजे
नक्कीच डीजे हिमालय विश्राम करतायत. धावा येतात 6. षटकार येतोय आणि धावसंख्या होते ती 11 धावा. धावाचा आलेख उंचावतोय. प्रेमनाथ एक बार मगाशीच बोललो होतो, चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे, 40 प्लसचा खेळाडू. आणि कोण विसरणार नारंगीच्या ग्राउंडवर मास्टर संघासाठी चांगलीच कामगिरी केली होती. दुसरा चेंडू आपण टप्प्याचा चेंडू आणि हा गडी बाद. एक पेरी तो एक पेरी. तर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय गिरीश सांगतोय की मी पण काय कमी नाही. सुलोगे गिरीश काकांना सुलोगे. आणि नक्कीच प्रेमनाथ पाटील याच्या कानात गिरीशांचा गाणं वाजलेला आहे. षटकार मारून तंबूत परततोय प्रेमनाथ आणि त्याचीच जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन खेळाडू. नक्कीच नवा खेळाडू भाई प्रशांत. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरवली. 11 धावसंख्या झालेल्या आहे. 3 गडी बाद 11 धावा. तिसरा चेंडू गिरीश टू प्रशांत भाई. लेगला हलकासा ग्लास केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव निघेल का? हा ना करत दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि धाव संख्या होते ती 13 धावा. 9 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. अजून उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 15. आणि 15 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल एकविरा बैल यांचा. मॅच सुद्धा महत्वाची आहे. जो संघ जिंकणार तो थेट पोहोचणार फायनल मध्ये आणि जो हरणार त्याला ही स्पर्धा इकडेच सोडावी लागणार आहे. चौथा चेंडू गिरीश टू भाई. आपूणचा पहिला चेंडू काहीसा ग्लास केलेला आहे. एक धाव आणि बघता बघता 2 धावा आणि हा येतोय चौकार. 4 धावा. भाई यांना आपण टप्प्याचा चेंडू टाकला आणि त्याच्यावर चांगलाच समाचार घेतला भाई यांनी. धावा होत आहेत त्या 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. तर मागचा सामनावीर चेतन नाश्राईक एंडवर वाट पाहतोय की मला किती कधी स्ट्राईक येते आणि ती कधी परफॉर्मन्स दाखवतोय. चांगलीच पारी खेळला होता मागच्या मॅच मध्ये. आता सुद्धा त्याचा खूप निघाला असेल आपल्या संघासाठी. 5वा चेंडू आखून टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण विघ्नेशाचा आणि धरणीमातीला जेल दान करणं आणि पंच दर्शवित आहेत की हा चेंडू चौकार गेलेला आहे. आणि या 4 धावा आणि धावसंख्या होत आहे ती संघाची 21 धावा. काहीसा महागडा ठरतोय गिरीश. या षटकामध्ये गिरीशाने 16 धावा दिल्या आहेत. 5 चेंडू टाकून झालेले आहेत.
अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. एकवीस धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर सचिन याने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 5 धावा देऊन 2 गडी बाद केले होते आणि गिरीशला जर बघितलं तर पुरेपूर समाचार घेतलेला आहे. 21 बॉल सध्याने 16 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 विकेट घेतलेले आहे गिरीशाने. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया गिरीश टू भाई प्रशांत. आतून टप्प्याचा चेंडू काहीसा बॅटची एज लागताना विकेट किपरच्या हातामध्ये स्वप्नील शेळके. निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. 3 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच घाई करायची आहे. 21 धावा झालेल्या आहेत. माहितीसाठी तुमच्या 2 षटकांमध्ये 21 धावा झालेल्या. अजूनही 2 षटक बाकी आहेत, उर्वरित आहेत आणि 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल तो आई 21 बॉल सुद्धाचा. तसंच द्विजा वॉरियर्स संघ कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल. तिसरं षटक मास्टर संघाचे कर्णधार सुभाष पाटील विरुद्ध मागच्या मॅचचा सामनावीर चेता. पहिला चेंडू ब्लॉक बॉल चेंडू. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. ह्याला बोलतात अनुभव. ह्याला बोलतात अनुभव. दुसरा चेंडू सुहास पाटील टू चेतक. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मोठा प्रहार करण्याच्या नावात बॅट आणि बॉलचा काही संपर्क येत नाही आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव. म्हणजे धावा तिकडेच थांबले जिकडे तुम्ही सोडली होती 2 ओव्हरमध्ये. ती म्हणजे 21 धावा. 2 चेंडू 21 धावा. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच काहीसा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायला लागेल जर मोठे फटके येत नसतील तर. तिसरा चेंडू सुहास टू चेतक आणि मोठा प्रहार करण्याच्या नादात हा लगातार तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. काहीशी महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची भूमिका अदा करताना सुहास पाटील नक्कीच चांगला अनुभव मास्टरचा आहे त्याच्या पाठीमागे. चौथा चेंडू. हा सुद्धा चेंडू पंच बाईकचा इशारा देत आहे. म्हणजे चौथा चेंडू सुद्धा डॉट चेंडूच आहे. बाईकची धाव येते म्हणजे काय दुलंदाजी आहे. तिसरं षटक जिकडून तुम्हाला ऍक्सिलेटरवर पाय ठेवायचं होतं तिकडेच ब्रेक लावलेला आहे.
सुहास पाटील यांनी चौथ्या चेंडूवर सुद्धा एकच धाव येते 22 ची. पाचवा चेंडू ब्लॉक बॉल चेंडू. वा वा अफलातून गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवा. संघ कोणताही असो पण गोलंदाजी बघा 5 चेंडू मध्ये फक्त एक धाव दिले ती सुद्धा 22 चीच आहे. बघूया मेडल षटक जाते का. शेवटचा चेंडू या षटकातील धावसंख्या झाली आहे 22 धावा आणि स्लोवर चेंडू केला होता त्या चेंडूवर प्रहार केला. येतोय हा दमदार षटकार. नक्कीच चांगलेच 5 चेंडू टाकू झाले होते पण स्लोवर चेंडूच्या नादात प्रशांत भाई यांनी चांगलाच रीड केला होता आणि सरळ भिरकावून दिला षटकारासाठी आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 28च्या घरात. चांगलं षटक टाकून झालेलं आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. नक्कीच तिसरं षटक सुद्धा संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. या षटकामध्ये काहीच मोठे फटके बघायला मिळतील का. कारण 28 धावसंख्येवर आणि 21 पॉईंट संघ थांबलेला आहे. अशी चांगलीच गोलंदाजी केली आहे ते द्विजा वारियर संघाने आणि आता मात्र ते चौथं षटक कीर्ती गोलंदाज कोण आहे करण होईल. नक्कीच जिकडे संघ कमी पडेल तिकडे करण होईल. धावा 3 षटकांच्या समाप्तीवर 28 धावा. करण टू चेतन भोईर. बघूया चौथा षटक खानावाडीचा षटक. पहिला चेंडू पंच दर्शवित आहेत की अवांत धाव आहे आणि धावसंख्या होते ती 29 धावा. बघा पंचांची कामगिरी बघा. कोणतंही गालबोट नाही या स्पर्धेसाठी. आणि शॉर्ट पिच चेंडू बोललो होतो करण हा चांगला गोलंदाज आहे आणि विकेट प्राप्त करतोय. नक्की कोण बोला. पहिला चेंडू अवांतर टाकला होता ती दुसरा चेंडू बरोबर टप्प्यावर आणि गाडी पास होतोय. चेतन निराश करतोय मागच्या मॅचचा सामनावीर काहीसा या मॅच मध्ये योगदान देऊ शकला नाही आणि हताश निराश जातोय तंबू मध्ये. आशा होती त्याला या मॅच मध्ये काहीच करायचं होतं पण काही झालं नाही आणि संघाची धावसंख्या आहे ती 29 धावा. आमचे गोल्डन तुषार भाऊ दर्शकातील 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडू मध्ये 2 ते 3 फटके यायला हवेत तेव्हाच तुमचा संघ काहीसा मॅच मध्ये येऊ शकतो. नक्कीच चेतन यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय हा हिटर फलंदाज
पोलिसांनी बाहुबली पाडलू संघाचा बाहुबली, पण कायचा बॉल समजून आलेला नाही आणि दुसरा चेंडू सुद्धा गडी बाद होतोय. नक्कीच बोललो होतो करण याच्यात काहीतरी आहे की तो ओव्हर काढू शकतो. नक्कीच काहीतरी आहे. कमी तिथे करण होईल. 2 फुटांवर ओव्हर टाकतो तो. 2 चेंडू धावसंख्या झाली ती 29 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून 2 ते 3 मोठे फटके यायला पाहिजेत. जय वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसतोय. इकडचा क्षेत्ररक्षक तिकडे तर तिकडचा क्षेत्ररक्षक इकडे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि हा येतोय. नक्कीच पंच काहीतरी डिसिजन देतील आपले हे करून. आणि बघा त्याला बोलतात खिल्लाडू वृत्ती. भूषणसाठी टाळे झाल्या पाहिजे. 6 धावा येतात. नक्कीच बघा गोल्डन आर्म तुषार भाऊ सांगतात की हा 51वा 6 होता या स्पर्धेतील. पुढे मारलेला हा फटका कॅच होईल का तर नाही. मध्येच मित्र आणि हा बघता 2 धावा कंप्लीट. धावा झालेल्या आहेत त्या 37. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत त्या 37 धावा. 37. नक्कीच अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावा झालेल्या त्या 37 धावा. प्रशांत याची चांगलीच बॅटिंग बघायला मिळते आपल्याला. शॉर्ट पिच चेंडू कॅच होईल का आणि चांगला झेल गुलशन आणि गडी बाद होतोय. प्रशांत चांगली पाळी खेळून जातोय. थोडासा तरी आधार घेऊन जातोय आपल्या संघासाठी. धाव संख्या झालेल्या 37 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. आणि हार्दिक प्रशांत याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो हार्दिक. आणि हार्दिक यांच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला. शेवटचा चेंडू. शेवटचं षटक बघितलं तर करण यांच्या मध्ये अजून 5 चेंडू मध्ये फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढे शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया शेवट गोल होतोय का. 5 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात करण याने. शॉर्ट पिच चेंडू एक धाव कंप्लीट. दुसरी होईल का आणि बघता आरामात 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि हा होतोय पहिल्या इनिंगचा खेळ खल्लास. धाव संख्या होतोय ती 39 धावा आणि 40 धावेचा आव्हान ठेवला आहे ते द्विजा वॉरियर्स संघासमोर आई एकविरा बॉईज संघाने.
तर चला वळूया मॅच कडे. पहिल्या इनिंग मध्ये बघितले आपण 39 धावेवर रोखलं होतं द्विजा वॉरियर संघाने. 40 धावांचा आव्हान ठेवलं आहे ते द्विजा वॉरियर संघाजवळ आणि त्याचाच पाठलाग करताना दोन खेळाडू फलंदाज स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला गुलशन भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडवर करण भोईर. आणि नक्कीच गोलंदाजी मार्गवर दिसतोय उभरता सितारा ध्रुव भोईर. नक्कीच हा खेळाडू 2-3 वर्षामध्ये चांगलीच कामगिरी करेल. पंचदश होते अगदी सामन्याला सुरुवात होते. वळूया दुसऱ्या इनिंग जवळ. पहिला चेंडू, एक धाव, दुसरी धाव होईल का बघता बघता. आणि देखील असला तर एक चांगला असा तुम्हाला माहिती आहे क्षेत्ररक्षण कसा आहे तो. त्याच्या जवळून 2 धावा काढायच्या असतील तर 4चा विचार करायला लागतो. एका धावेवर समाधानी दोन्ही फलंदाज. धावसंख्येमध्ये 3-1 श्री गणेश केला आहे गुलशन याने आपल्या संघाचा. दुसरा चेंडू, चांगला चेंडू टाकला होता. बॅटची एज लागून एकच धाव. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा 2 चेंडूवर खर्च करता येतो. नक्कीच छोटा टोटल आहे पण छोट्या टोटल मध्ये मजा येते. तिसरा चेंडू, गुलशन यांना काही समजून आलेला नाही. निर्धाव चेंडू, बघा नवा खेळाडू, लक्ष द्या या गोलंदाजाकडे ध्रुव भोईर.
चौथ्या चेंडूवर काहीसा चांगलाच प्रयत्न होता भाई याचा, पण काहीसा पोहोचू शकले नाही. आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू 4 धावा. याला बोलतात जशाच तसे प्रत्युत्तर. 40 धावा दिल्यात, पण 40 धावा तुम्हाला काढताना आम्ही दाखीदाव करू. आणि 4 धावावर फक्त थांबवलेल्या आहे 4 चेंडू मध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि हा मारलेला चेंडू आणि गुलशन बाद. चांगला झेल जय याचा. आणि 5व्या चेंडूवर गडी बाद करतोय. चांगलाच गोलंदाज आहे. मी तुला अगोदरच बोललो होतो या गोलंदाजामध्ये काहीतरी आहे. 2 वर्षात तुम्हाला हा गोलंदाज इकडून तिकडे दिसणार. आता कुठे दिसणार ते तुम्ही नक्कीच बघा. गुलशन याला बाद केलेला आहे आणि गुलशन याची जागा भरून काढण्यासाठी आला तो सचिन. 5व्या चेंडूवर गडी बाद होतोय. आणि बघायचं केलं तर मला तर वाटते गावदेवी संघाचा जो कॅप्टनशिप आहे ते जबरदस्त राहिले. कारण ध्रुव याला पहिलीच ओव्हर दिलेली आहे. पॉवर प्लेचं शतक दिलेलं आहे आणि त्याच्यात आणि हा येतोय षटकार. नक्कीच 6 धावा आलेल्या आहेत. या काहीतरी चांगलं षटक टाकलं होतं. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर सचिन दाखवतोय की हा मी ठोकणार आणि ठोकलेला आहे. षटकार डायरेक्ट जातोय 10 धावेवर. पॉवर प्लेचं षटक संपतंय. धावा झालेल्या त्या 10 धावा. पहिल्या गडी एक गडी बाद झालेला आहे. अजूनही 30 धावा काढायच्या 18 चेंडू मध्ये. आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो आधी. नक्कीच मागच्या मॅचचा विचार केला तर हार्दिक यांनी जे गोलंदाजी केली होती ती टर्निंग पॉइंट होती. बघूया या मॅच मध्ये काय होते. हार्दिक पहिला चेंडू पंच अवांतर धाव. गोलशमी आणि धावसंख्या झाले ती 11 धावा. 29 धावांची गरज आहे अजून सुद्धा. दुसरा चेंडू आणि हा सुद्धा अवांतर. म्हणजे लगातार 2 अवांतर चेंडू टाकलेले आहेत. अजूनही या षटकामध्ये एकही चेंडू टाकून झाला नाही. दोन्ही चेंडू अवांतर टाकलेत आणि धावसंख्येमध्ये ती 12 धावा. नक्कीच काहीसा प्रेशर मध्ये दिसतोय हार्दिक. बुया करंट मोठा प्रहार करण्याच्या नादात बॅटची एज लागते. पंच दर्शवितात की ही बॅटने धाव आलेली आहे आणि 1 धाव कंप्लीट झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 13 धावा. या षटकातील पहिला चेंडू टाकून झालेला धाव संख्या झाल्या ती 13 धावा. अजूनही अजूनही 27 धावांची गरज आहे. म्हणजे मॅच बघायची गेली तर इकडे सुद्धा नाही आणि तिकडे सुद्धा नाही, मध्येच अडकलेली आहे. बघूया आता कोणता संघ वरचढ चढेल. दुसरा चेंडू या षटकातील हार्दिक टू सचिन. सचिन याने जोरदार मारलेला चेंडू बॉल इकडे आणि तिकडे नाचवतोय आणि निखिल
यांच्या हातात चेंडू येणार तिथपर्यंत धावून काढलेले 2 धावा आणि धावसंख्या होते 3 संघाची 15 धावा 2 चेंडू 15 धावा तिसरा चेंडू ब्लॉक बॉलचा टाकलेला चेंडू 1 धाव कंप्लीट निखिल याचे क्षेत्ररक्षण बघा नक्कीच आपल्या संघासाठी नक्कीच तो 5 ते 10 धावा वाचवतोय धावसंख्या झाली आहे ती 16 धावा 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत हो चांगला चेंडू ऐसा समजून येत आहे करण्याला आणि हा पंच दर्शवत आहे की लेग पाईपचा इशारा लेग पाईपची धाव आणि धावसंख्या झाली ती 17 धावा अजूनही 23 धावा काढायच्या आहेत उर्वरित चेंडू 14 चेंडू 23 धावा कोण जिंकणार कोण येणार फायनल मध्ये आणि हा सुद्धा चेंडू जबरदस्त चेंडू निर्धाव चेंडू सचिन याला काही समजून येत नाही आणि बघितलं तर विवान बॉईज तिकडे फायनल मध्ये वेट करते कोणता संघ येईल जितेंद्र मायाडॉन नक्कीच संघाचे ओनर खुश आहेत हा टाकलेला चेंडू कायसा पंच दर्शवला की ही अवांतर धाव आहे नक्कीच हे चेंडू तुम्हाला टाकायचे नाही आहेत सध्या बघायला गेलं तर तुमच्याकडे धावा कमी आहेत अजूनही तुम्हाला 22 धावांची गरज आहे 13-22 आणि शॉर्ट पिच चेंडू जशा तसा उत्तर आणि हा येतोय षटकार धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या आहेत त्या 24 12 चेंडू आणि 16 धावेची गरज अलंकार बारा चेंडू 16 धावांची गरज असताना तिसरा षटक घेऊन येतोय पांढूचा एक डायमंड हिरा बघतोय आपण अलंकार होईल याला 12 चेंडू 16 धावांची गरज 12 मध्ये 16 अलंकार टू करंट 12 चेंडू 16 धावा पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याच्या नादात गडी पार होतोय करण यांना तंबूच्या जागेवर तंबूत परावतोय तो अलंकार नक्कीच चांगला चेंडू टाकला होता शॉर्ट पिच चेंडू टाकला होता आणि मोठा प्रहार करण्याच्या नादात करण बाद होतोय असेच तुम्हाला 2 ते 4 चेंडू टाकायला लागतील मॅच मध्ये यायचं असेल तर 11 चेंडू मध्ये आता काढायच्या 16 धावा नक्कीच करण्याची जागा भरून काढण्यासाठी येतो सुहास पाटील 11 चेंडू 16 धावेची गरज असताना कैसा अनुभवी खेळाडू क्रीजवर नॉन स्ट्राईक एंडला बघितलं तर सचिन यांची खेळी सुद्धा अफलातून झालेले आहे या सामन्यासाठी 2 ते 3 षटकार मारले आहेत या मॅच मध्ये सचिन
11 चेंडू 16 धावेची गरज. अलंकार टू सुहास पाटील. 11 मध्ये 16. हलकासा प्लेट केला होता, प्लेट ऑन केला होता. एक धाव काढून स्ट्राईकवर आणलाय सचिन याला. धावा झालेल्या आहेत 25 धावा. नक्कीच अलंकार यांची गोलंदाजी पाहिली तर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसरा चेंडू पाहूया. तिसरा चेंडू आणि सचिन यांनी मारलेला हा षटकार. 6 धावा 15 वित आहेत की हा आलाय षटकार आणि धावा झालेल्या आहेत त्या 31. आणि आता समीकरण आलंय 9 चेंडू मध्ये 9 धावा. 9 धावा करायच्या आहेत. नऊ चेंडू 9 धावेची गरज दुसऱ्या वॉरियर संघाला. काहीसा मला तरी वाटते का 40 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. आणि हा सुद्धा येतोय षटकार. ऐसे नहीं ना बच्चे बोलना मान लीजिए तो आणि हा येतोय दुसरा एक षटकार. तर नक्कीच सचिनने 4 चेंडूवर 4 षटकार मारलेले आहेत आणि मानकरी ठरतोय 2000 रणजित किनी आरके. तर एकविरा पॉईंट संघाचा कर्णधार रितेश किनी टॉयलेट मध्ये यायचं आहे. आणि गावदेवी सबट्रॅक्टर विकास कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही पॅकरने यायचं आहे. पटकन यायचं आहे मित्रांनो. लवकर यायचं आहे. आई एकविरा संघाचा कर्णधार पॅकर रितेश किनी लवकर यायचं आहे. चला रितेश घाई करायचे. आयोजक बोलवत आहेत तुम्हाला. नक्कीच 2 जण दिसत आहेत. गावदेवी संघाचा पॅकर विकास आणि आई एकविरा पॉईंट संघाचा पॅकर रितेश किनी. दोघांनी एकत्र जायचंय. आयोजक तुम्हाला बोलवत आहेत. काहीसा भारत राऊत सरांचा दिमाग चाललेला आहे. काहीतरी आपण नवीन करूया.